राज्यात अनेक नद्यांच्या किनारी भागात अनेक वर्षापासून पूर परिस्थिती उद्भवल्याची नोंद नाही. तथापि, पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येतात. सर्व नदीकिनारी पूर नियंत्रण रेषेच्या उपाययोजना करून पूर रेषेबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा निश्चित करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात आढावा घेताना उल्हास नदी किनारी नकाशातील पूररेषा आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत माहिती घेतली. त्यानंतर जेथे अनेक वर्ष पूर आलेला नाही त्या ठिकाणी जलसंपदा विभागाने पूर रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. कुळगाव बदलापूर हद्दीतील बेलवली कात्रप येथील रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिजच्या MMRDAचे तर दत्त चौक ते समर्थनगर पर्यंतच्या सर्व लाईनला समांतर ओव्हरब्रिज बांधण्याच्या कामाबाबत नगर परिषदेने तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. या कामाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सॅटिस प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी. बॅरेज रोड ते होपलाईन पॉवर हाऊस बदलापूर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती द्यावी. कांजूरमार्ग ऐरोली शिळफाटा काटई बदलापूर मेट्रो या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पास आढावा घेऊन असलेली प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काळू धरणाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. बदलापूर शहरात स्वतंत्र वीज उपकेंद्र असणे आवश्यक असल्याने प्रस्तावित टाटा पॉवर कंपनीच्या उपकेंद्रास लागणाऱ्या जागेला MMRDAने तातडीने मान्यता द्यावी, असे सांगून कुळगाव पोलीस स्टेशनसाठी MMRDAच्या जागेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करून गृह विभागाने त्यास मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कुळगावमधील खाजगी मिळकतीवरील शाळेच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरक्षणात बदल करून ती शाळा नगर परिषदेने चालविण्यास घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त कुळगाव बदलापूर परिसरात सुरू असलेल्या विविध स्थानिक प्रकल्पांचा आढावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.